मोठी बातमी नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा हवालदारनं सीबीआय समोर कबुली दिलेली आहे। एनटीए पॅनल मधल्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मी प्रश्न फोडले असल्याची कबुली मनीषा हवालदारनं दिली आहे। सीबीआय कडनं या अधिकाऱ्याचा देखील आता शोध सुरू झालाय। भौतिक शास्त्र या विषयाचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आधीच सांगितले असल्याची देखील कबुली मनीषा यांनी दिली आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अजिंक्य, सौरभ, मनीषा हवालदारला पुण्यातून अटक केल्यानंतर आता तिच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येते। खरं तर हा पेपर नीटचा पेपरच्या भौतिकशास्त्राचे प्रश्न का फोडले असा सीबीआयने सवाल केला असता मनीषा हवालदारने कबुली दिलेली आहे की पेपरच्या अगोदरच मी भौतिकशास्त्राचे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिले होते आणि हे सगळं जे केलेलं आहे ते एनटीए मधील एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केलं असल्याचं देखील तिने कबुली दिलेली आहे। त्यामुळे आता एनटीए मधील या अधिकाऱ्याचा शोध देखील सीबीआयने सुरू केलेला आहे। तर तिचे लॅपटॉप, मनीषा हवालदारचे लॅपटॉप असतील, तिच्या पतीचा फोन असेल किंवा तिचे फोन असतील, हे देखील सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे। त्याचं देखील तांत्रिक विश्लेषण सुरू आहे। त्यामधून देखील धक्कादायक माहिती समोर येते। मनीषा हवालदार मनीषा मांढरेच्या आणि मनीषा वाघमारेच्या देखील संपर्कात होती आणि तिने व्हॉट्सअपवर देखील हे प्रश्न जे आहेत ते शेअर केल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे मनीषा हवालदारच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि आता एनटीएच्या अधिकाऱ्यांपर्यंत हा सगळा तपास जो आहे तो सीबीआयचा जाणार असल्याचं समजतंय। निश्चितच अजिंक्य, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।